धन्यवाद बोलायला दिल्याबद्दल. आणि एम.जे. चषक यांचा आभार मानतो की त्यांनी प्रथम ओपन टुर्नामेंट घेतली म्हणून टीम करायला मिळते. आणि आता कोल्हापूर जिल्ह्यात एवढ्या टुर्नामेंट झाल्या, सगळ्या नॉन प्रोफेशनल, परत ग्रामीण, परत आपापल्या भागात ह्या टुर्नामेंट होतात. जे मोठे प्लेयर आहेत त्यांना खेळायला मिळत नाही. आता संदीप मकवाना बरोबर मी मगाशी चर्चा केली, तर संदीप सांगितलं मी एम.जे. चषक नंतर आजच मॅच खेळायला आलोय. आता महेश नानुगडे बघितला तुम्ही किंवा श्रेयस बैला त्यांच्यावर चर्चा केली, तर ते म्हणले हे टुर्नामेंट खेळून गेल्यानंतर मी एक 30 टुर्नामेंट खेळले असतील. मग त्या एक्सपिरियन्स कमी पडतो, कारण की ते दररोज खेळणार आणि हे महिन्यातून एकदा खेळणार. आता ग्रामीण आणि अनप्रोफेशनल टुर्नामेंट बघायला गेलं तर ते तिथंच क्रिकेट आहे. तुम्हाला त्या भागातच तेवढंच क्रिकेट खेळायचं, कोल्हापूर पुरतंच तुम्ही मर्यादित खेळत राहणार. जर पुढं खेळायचं असेल तर तुम्हाला मोठ्या प्लेअरबद्दल खेळलं पाहिजे, चांगल्या क्रिकेट खेळलं पाहिजे, तुम्हाला चांगल्या पेसला खेळलं पाहिजे. आता तुम्ही उदाहरण मला म्हणजे असं जिंकायसाठी ही प्लेयर आणले नव्हते, की आपण कुठे आहे आणि ते प्लेयर कुठे आहेत हे बघायचं होतं मला. म्हणून मी म्हणजे खर्च करून प्लेयर आणले होते, की तुम्ही आता 2-3 प्लेयर होते परवा बॉसनी आणि विकेनी खर्च करून चिपळूणला टीम टाकली होती. आणि अनप्रोफेशनलमधले 2 बॉलर चांगले होते, कायम मिडन ओव्हर 1 रन 2 रन द्यायचे. मग त्यांना आम्ही घेऊन गेलो. 5-5 बॉलची ओव्हर होती, पण त्यांना तिथं 4-4 सिक्स मारले, की मग ते स्वतः म्हणले की आम्ही कुठं आहे आणि क्रिकेट कुठं आहे कोल्हापूरचं. मग त्यासाठीच म्हणते, जर तुम्ही चांगली टुर्नामेंट 10,000ची करा किंवा 15,000ची करा, ही ओपन करा, की तुम्ही नितीन माटुंगेला बॉलिंग टाकली पाहिजे, संदीप मकवानाला टाकली पाहिजे, विकी पुजारची बॉलिंग खेळली पाहिजे, जावेदची बॉलिंग खेळली पाहिजे. तर तुमच्यात प्रगती होणार आणि तुम्ही पुढं चांगलं क्रिकेट खेळणार. आता श्रेयसनी मला म्हटले शुभम चांगली टाकतोय, मी त्याला मुंबईत खेळायला बोलवतो, चांगला प्लेअर आहे. मग असं ओपन टुर्नामेंट झाले, मोठे प्लेअर आले तर आपले एक एक प्लेअर बाहेर जातील. आणि मला असं वाटत नाही की नितीन माटुंगे नंतर मनोज संगपाळ असेल, विकी पुजारी ह्याच्यानंतर कोल्हापुरात एकही प्लेअर घडला नाही. आणि किरण खतकरनी जे घडवलं, म्हणजे मी असेल, नितीन असेल, मनोज असेल, मुकेश असेल, भरपूर प्लेअर त्यांनी घडवले, संजय ओगाडे, योगेश कळंत्रे. ह्याच्यानंतर प्लेअरच कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर खेळायला गेला नाही. मनोज दुबईला खेळून आला, नितीन माटुंगे ISPL खेळा, विकी पुजारी खेळा, अमोल निलवाड असेल, हे सगळे आमचा गुरु किरण खतकर आहे. कारण किरण खतकरनी जसं कमी केलं तसं कोल्हापूर जिल्ह्यातून एकही खेळाडू तयार झाला नाही. कारण की ग्रामीण आणि नॉन प्रोफेशनल हेच चालू झालेलं आहे. त्यामुळे प्लेयर हे तयार कधीच होणार नाहीत. फक्त बावड्यात 4 टुर्नामेंट सोडल्या तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी ग्रामीण अनप्रोफेशनल. मग आपले जे प्लेयर आहेत ते कुठं तयार होणार? मग तुम्ही फक्त इथंच खेळणार. जर तुम्हाला अपेक्षा असेल की माझ्या भागातला प्लेयर, माझा प्लेयर किंवा माझ्या गावचा प्लेयर जर एक ISPL खेळावा. आता टेनिस बॉल आधी खेळू नको म्हणायचे. टेनिस बॉलला सरकारी नोकरी आहे, हे कुणाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पोलीसमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे, इन्कम टॅक्समध्ये आहे. परत ISPLच्या खेळाडूंना आता महिन्याला पगार चालू केला A ग्रेडच्या 25,000, A ग्रेड, B ग्रेडला 20,000, 15,000 पैसा एवढा आलाय ना. तर तुम्ही ओपन क्रिकेट खेळा. जिथं जिथं टुर्नामेंट लागेल तिथं ओपन टुर्नामेंट खेळा, की कारण की मोठ्या प्लेअरमध्ये खेळा तरच तुमची प्रगती होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.